आणि आम्ही एक प्लॅन केलेला आणि लाईटच गेली. चटणी करूची लागते ना पुदिन्याची. 2-3 दिवस पाऊस अजिबात म्हणजे अजिबात पडलेलो नाही. आज दीक्षांना आमका ही केळी दिल्याने बघा. शूटिंग करताना काय काय घडता मी दाखवतय. चला तर मग बघा. काहीतरी त्यांची कामं असतली कदाचित. हॅलो, कशी असतात सगळेजण? मस्त मजेत ना? मी अमिता तुमचा सगळ्यांचा मनापासून स्वागत करताय माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज सोमवार असा आणि लाईट गेलेली असा पूर्ण. आणि आम्ही एक प्लॅन केलेला कसला सांगा, सँडविच करणार होतो. म्हणजे जेवणासाठी आम्ही सँडविच आज करणार होतो आणि लाईटच गेली. लाईट आमका का हवी होती तर चटणी करूची लागते ना पुदिन्याची, त्यासाठी आमका लाईट हवी होती. तर मग आम्ही बेत पूर्ण बदललो जेवणाचो आणि आता डाळ भात करूचा असा. म्हणजे गोडी डाळ करतलो, आज सोमवारच असा. साधी गोडी डाळ करतलो मूग डाळीची. आणि एकदम शांत शांत आणि पावसान पूर्ण बाय बाय केलेला असा. येतलो हा पाऊस की नाही तर काय माहिती नाही असा. पण तुमका बाहेरचं वातावरण दाखवतंय. गेले 2-3 दिवस पाऊस अजिबात म्हणजे अजिबात पडलेलो नाही असा. लोकांच्या सगळ्या शेतीची वाट लागलेली असा. बघा कडकडीत ऊन पडलेला उन्हाळ्यासारख्या. ह्या दिवसांमध्ये आमका अशी सवय नाही असा. माझ्या बघण्यातनं असा पावसाळ्यात म्हणजे ह्या जून जुलैमध्ये पाऊस नाही असा कधीच झाला नाही. मी पहिल्यांदाच बघतोय एवढा असा कडकडीत ऊन पडलेला ह्या दिवसांमध्ये. असो, मागच्या आठवड्यात जरा बरो पाऊस पडत होतो. आता ह्या आठवड्यात पावसाचा नाव नाही. डाळ आणि भाताचं कुकर लावतात हे बघा. डाळीमध्ये टोमॅटो आणि मिरची घातलेली आहे. जिरा आणि हिंग घालू करो. माझे चपाती झालेले असत. आज दीक्षांना आमका ही केळी दिल्याने बघा. भाजीची केळी असत. तर म्हटलं तुमका दाखवूया. मस्त केळी आहेत बघा भाजीची, अगदी ताजी ताजी मस्तपैकी. आणि मी ना आता दुसरं ड्रेस घातलंय, पण ह्याच्या आधी ना मी एक शूटिंग आम्ही केलं. म्हणजे एक कॉमेडी व्हिडिओ तयार केलो आम्ही. म्हणजे शूटिंग करताना काय काय घडता तर तुमका मी दाखवतय. चला तर मग बघा. करूया ना सुरू. ओ तो पांढरू मुंबईत गेलो तुमका सांगलेन काय हो? बरोबर. ओ तुमका एक विचारणं होतं. तो पांढरू मुंबईत गेलो तुमका त्यांना सांगलेन काय हो? सांगून गेलो तुमका तो? नाही गो, आम्ही मुंबईत कधी गेलो? तुमका सांगू नाही ना? कसं लगेच बनकुची काय त्याच्यामध्ये थोडा वेळ असं का? आता हे बघा, हे कुकर आमचं लागलो. 12 वाजेपर्यंत आम्ही लाईटीची वाट बघितलं. सोमवारची लाईटीचा काय खऱ्यातला नसता. तरी पण सध्या पावसाळा असल्यामुळे काय लाईट येता. पण आज काहीतरी त्यांची कामं असतली कदाचित. असो, त्यांची एक कामं त्यांका करू देत. मगाशी मी तुमका जी केळी दाखवली ना, त्या केळीची कापा करूची असत. आता दाखवते थांबा तुमका. ही बघा, ही कापा आणि ही चटणी तयार केल्यानी आहे त्याने. ही चटणीमध्ये काय असा, काय सांगा बघूया हो. सांगा. सांग गो तू. मीठ, मसालो आणि रवो भिजवलास होय ना. तांदळाचा पीठ, हळद, मीठ, मसालो, रवो, तांदळाचा पीठ आणि म्हणून रवो सुको ठेवतो असता. ह्यासाठी शेफ आमचे नवीन नवीन एक एक प्रयोग करीत असतात. रवो खरं म्हणजे भिजवचो नसता, रवो सुको ठेवचो असता. त्याच्यात असा काप घोळवचा असता. सगळाच टाकल्याने एकत्र आणि आता कापांका लावतात. आता तर चिकटाचा नाही. तुम्ही आधी यांका पहिला हे लावून घ्यावा, मीठ मसाला लावून घ्यावा आधी आणि मग त्या परत त्याच्यावरती लावा ह्या. आणि आम्ही तयारी केलेलो ना ती हो पुदिना हो बघा. पीठ आम्ही सोलून घेतलेलं दीक्षाकडनं. प्लॅन केलेलं सँडविचचा वगैरे असं. तुमका वाटाक नको मी खोटा सांगते म्हणून तुमका दाखवले. एका केळ्याची किती होतली हो कापा? ह्यांच्यामध्ये ती कापा खारट झाली तसं म्हणतात, पण मी टेस्ट करून बघितले तर नाही खारट झाली असत. म्हणून ते आता परत बेसन घालतात त्याच्यात.
बेसन घालून त्यात पाणी घालून त्या मिक्स करतात. काहीही गरज नाही असा, पण त्या त्यांका आता वाटता की त्या खारट झाला म्हणून. पण काय खारट नाही हो का, असं काय करतात त्या बघायचं आपण गपचूप. तर ते जेवण करतात ना ह्या महत्वाचा. गोम्याव काय झाला? खा खा खा. जर ना आमच्याकडे सुरुवातीक असाच यायचा, ते का आम्ही खाऊक घालायचो. हळूहळू त्यानं आपली पिल्ला पण आमच्याकडे आणल्या आणि त्या जिकडे होता त्या ठिकाणी तर आता जायतच नाही, आमच्याचकडे असतात. तिची पिल्ला पण आमच्याचकडे असत आणि ह्या स्वतः पण आमच्याचकडे आता. आता त्या खाल्ल्यान की पटकन जाताला धावत वर तिची पिल्ला वरती ठेवलेली असत. मग धावत पळत उतरू तुर 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 वर जातला पिल्लांकडे आणि जोरात हाक मारतला त्यांका म्याव. आणि मग पोरा धावत येतली तिची. वास कसा आला हे बघा. परत ह्याच्यातनं काढतात ते बेसनातनं फिरवून. आमचे प्रयोग चालू असतात जेवणाचे कायम. आम्ही कायम प्रयोग करतो जेवणाचे आणि ते चांगले होतात, आमका आवडतं. आता आपण जेवताना भेटूया. कॉपी केली. तर आता आम्ही जेवतो. जेवक वाढलं. कॉपी. ते कॉपी म्हणतात. पण त्याच्यात परत आम्ही बटाटे पण घातलो. त्यांनी नंतर बटाटो एक कापलो आणि त्याच्यात घातलो आणि बटाट्याची आणि केळीची कापं अशी दोन केलेली असो. तर तुमका दाखवतंय मी. डाळ पुदिनो घातलेली डाळ. काय हो प्रयोग करीत बसा तुम्ही. ही फ्रीज मधली वांग्या बटाट्याची भाजी. फुर का बरं फुर. तर आता आम्ही जेवतो. मी आता माझा जेवण वाढून घेतोय. ते आज व्हिडिओ माका करूच होतो, सँडविच करत होतो म्हणून. पण ते सँडविच नाही तर म्हटलं आपण जा काय जेवण करतो तर तुमका सांगूया, म्हणजे आज काय घडला तर तुमका म्हटलं सांगूया. त्यासाठी मग आजचा व्हिडिओ मी करूक घेतलंय. सँडविच उद्या करूचा असा. होय ना, उद्या करूचा ना सँडविच. मग उद्या परत आपण नवीन व्हिडिओ करूया. व्हिडिओ कसं वाटलं तर नक्की सांगा. लाईक करा आणि छान छान कमेंट करा आणि शेअर करा, जेणेकरून माझी ही मालवणी भाषा असं ती सगळीपर्यंत जाऊन पोचात. माझा लाईफ कसा असा त्या लोकांका समजात. आणि सबस्क्राईब जर तुम्ही अजूनपर्यंत केलेला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा सगळ्यांनी. बाय बाय, टेक केअर, श्री स्वामी समर्थ, बाय. निफ्टी समजून घेणे जशी पुढील काही सेक्शन देण्यात येतील. हे करून ठेवा. काय तर वाजत नाही ना, काय समजत नाही. नोटिफिकेशनला वेगळं लावून ठेवा त्यांच्या नावाच्या समोर. हे बटाट्याचा काप असा आणि ह्या केळ्याचा कापा. बटाट्यापेक्षा केळ्याचे कापा छान लागतात. त्यांका काप ह्यो प्रकारच आवडत नाही. एक तर ते खार झाले. काही खारट होऊ नाही, छान झाले.